राणा पाटील 7 वर्गात सुद्धा कोणी मॉनिटर केलं नसेल, त्यांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी डायरेक्ट मंत्री केलं. पवार साहेब म्हणले सुद्धा, अरे 40 वर्ष तूच मंत्री होता, मग केलंच काय 40 वर्ष? म्हणजे तळ गाठलाय राजकारणी मंडळीनं कोल्हांटे उड्या हाणून. मला वाटतं त्याच्या राजकारण्याच्या निच्चांकी पातळीचा हा उच्चांक आहे हा जिल्हा. म्हणजे की जी लोक आज हा दावा सगळा करतेत विकासाचा, ह्या मंडळीचं प्रगती पुस्तक जनतेनं तपासावं. त्या घराणेशाहीवर बोललं जातं. आता ह्याच्यापेक्षा अजून काय विचित्र घराणेशाही असू शकते? मला कुणाला का द्यावीशी वाटली म्हणण्यापेक्षा ह्यांना का घ्यावीशी वाटली हा प्रश्न आहे. पवारसाहेब देश पातळीवरचे नेते आहेत, निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहेत की इथं यावं आणि येतील साहेब नक्की. चालू आहे. सोयाबीनचा भाव कसा नियंत्रित केला जातो, 11,000चं सोयाबीन 4,000ला कसं आणलं जातं, कांद्यावर निर्यात बंदी आणून कांदा उखंड्यावर फेकून द्यायला कसा लावला जातो. त्यामुळं पक्षीय राजकारणाच्या दलदलीत मी निश्चितपणे अडकणार नाही. नाही हो म्हणत अखेर महायुतीला उमेदवार मिळाला आहे. भाजप नेत्या अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना याबद्दल काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात. दादा, काय वाटतंय आपल्याला ह्या उमेदवारीला बघून? सगळ्यात पहिल्यांदा मी कायमस्वरूपी 2006 पासून सांगत आलो आहे की हे पद्मसिंह पाटलाचं जे कुटुंब आहे हे सत्ता पिपासू आहे. सत्तेसाठी, राजकारणासाठी स्वतःचा सक्का चुलत भाऊ जरी असला तरी त्यांना संपवणारी ही मंडळी आहेत. कसल्याही पद्धतीने ह्यांना फक्त सत्ता पाहिजे. फक्त त्या सत्तेच्या मागे एक गोंडस नाव ते देतात की विकास. आपण बघितलं असेल, 40 वर्ष झालं पद्मसिंह पाटील ह्या जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून ह्या जिल्ह्याचं कायमस्वरूपी नेतृत्व करतायत. राणा पाटील 7 वर्गात सुद्धा कोणी मॉनिटर केलं नसेल, त्यांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी डायरेक्ट मंत्री केलं. मला वाटते 40-45 वर्ष या ठिकाणी मंत्री असतानाची सत्तेची ह्याने ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. मग असं हे नेतृत्व केलेलं असताना देखील हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत म्हणजेच ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टच्या यादीत देशात नंबर 3ला आणि त्याच्या विरुद्ध ज्या पद्मसिंह पाटलांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत क्रमांक 3ला. याच्यावरनं विकास कुणाचा झाला आणि भकास कसा जिल्ह्याचा झाला हे या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यावरचा कहर म्हणजे आता काही पुढं भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर, 2019ला लोकसभेला पराभव झाल्याच्या नंतर 6च महिन्यात 40-45 वर्ष ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी कायम मंत्रिपदाची खुर्ची ह्या कुटुंबाला दिली, त्या कुटुंबातल्या व्यक्तीनेच म्हणजेच राणा पाटलाने क्षणाचाही विलंब न करता ही मंडळी एका रात्रीत भाजपवासी झाली. आता त्याच्या पुढचा कहर असा आहे की भाजपमध्ये जात असताना तिने हेच कारण सांगितलं होतं की विकास करायचा. आता पवारसाहेब म्हणले सुद्धा, अरे 40 वर्ष तूच मंत्री होता, मग केलंच काय 40 वर्ष? आता सुद्धा मला वाटते देशात जी राजकारणाची पातळी निच्चांकी झालेली आहे, म्हणजे तळ गाठलाय राजकारणी मंडळीनं कोल्हांटे उड्या हाणून. मला वाटतं त्याच्या राजकारण्याच्या निच्चांकी पातळीचा हा उच्चांक आहे हा जिल्हा. म्हणजे कारण भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या सुविद्य पत्नी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून खासदारकी निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत. मग नेमकी विचारधारा कोणची आहे हा प्रश्न मला वाटते भोळ्या बाबडेला जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही. आज सुद्धा ह्यांना विकास काही नाही आहे, फक्त निवडणूक लढवायची आहे. आमदार असेल, खासदार असेल, हे आपल्या कुटुंबाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. सत्ता आपल्या कुटुंबाच्या ताब्यातच राहिली पाहिजे. त्याला नाव फक्त विकास असं गोंडस द्यायचं आणि तिथं ही पदं मिळवून त्या ठिकाणी आपल्या सत्तेची ऊब भागवायची. ह्याच्यापेक्षा वेगळं काही केलं नाही. सत्तेचा वापर फक्त ह्या परिवारासाठी झाला आहे आणि हे 40 वर्ष या धाराशिव जिल्ह्यातील जनता बघत आलेली आहे. आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की जी लोक आज हा दावा सगळा करतेत विकासाचा, ह्या मंडळीचं प्रगती पुस्तक जनतेनं तपासावं.
आणि मला खात्री आहे की ह्या पद्धतीचं राजकारण जे लोकांना गृहीत धरून केलं जातं आहे की लोकांना काही कळतच नाही, लोकांना काही समजतच नाही. मला वाटतंय इथली सामान्य जनता ह्या सगळ्या गोष्टीकडे अतिशय बारकाईनं लक्ष देऊन आहेत. मला खंत वाटते त्या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची, जे बिचारे कधीही भारतीय जनता पार्टीची सत्ता कधी भविष्यात येईल का नाही हे माहीत नसतानासुद्धा खंबीरपणे आपल्या पार्टीचा झेंडा घेऊन निष्ठेनं 40 वर्ष ह्याच पाटील कुटुंबाच्या विरोधात संघर्ष केला. ह्याच पाटील कुटुंबाच्या विरोधात अनेक लोकांनी जेलमध्ये गेले, अनेक केसेस घेतल्या. मला वाटतंय त्यांच्यावर नियतीचा असा आघात, आता माहीत नाही काय निर्णय घेतील, पण पूर्वी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच हे चलन होतं सतरंजा उचलायचं एका कुटुंबाच्या. मला वाटतं ते महायुतीमध्ये आलं आहे आणि ह्या सगळ्याचा हिशोब जनता निश्चितपणे घेईल. भाजप म्हणजे राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये आहेत आणि त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली, असा प्रयोग देशभरात कुठं झालेला दिसला नाही. म्हणून तर म्हटलं ना, देशात म्हणण्यापेक्षा राज्यात जे निच्चांकी पातळीचं राजकारण झालं आहे, जे घाणेरडं राजकारण झालं आहे, त्या घाणेरड्या राजकारणाची ह्याच उच्चांकी पातळी आहे. म्हणून तर मी म्हटलं ना, ही वस्तुस्थिती आहे. आणि मला तुम्हाला अभिमानानं सांगायचं आहे की त्यांच्यात आणि आमच्यातला मूलभूत फरक हाच आहे की ज्या उद्धवजी ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आमदार आणि खासदार केलं, त्यांच्याशी बेमान न होता, त्या शिवसैनिकाशी बेमान न होता, जेव्हा आमची सत्ता जात होती, मला वाटतं अनेक आमिष दाखवली जात होती, त्या सगळ्या गोष्टीला लाथ मारून आम्ही निष्ठेनं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबाच्या पाठीमागं उभा राहिलो. आम्ही भविष्याचा विचार केला नाही, आम्ही आमच्या नीतिमत्तेचा, प्रामाणिकपणेचा आणि निष्ठेचा विचार केला आणि खंबीरपणे इथं उभा राहिलो. मला वाटतं त्याच्या उलट हे कुटुंब आहे की जिकडं सत्ता, मला वाटतं तिकडं पळायला हे मोकळे असतात. मला वाटतं ह्या सगळ्या बाबीचा हिशोब. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब की ज्या घराणेशाहीवर बोललं जातं, आता ह्याच्यापेक्षा अजून काय विचित्र घराणेशाही असू शकते. मला वाटते ह्याचा हिशोब जनता निश्चितपणे करेल. आणि अखंडपणे 40 वर्ष म्हणजे 2 पिढ्याला जो त्रास ह्या जिल्ह्याच्या विकासात खोडा घालून फक्त स्वतःच्या कुटुंबाचा ज्यांनी विकास केला आणि इथल्या अनेक लोकांना अक्षरशः जिल्ह्यातनं स्थलांतरित होऊन पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागलं. आपल्याला माहीत असेल ह्या जिल्ह्यामध्ये 5 आमदार असायचे पूर्वी, 5चे 4 झाले. म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या काळात एखादा आमदार वाढायला पाहिजे होता, पण उलट पक्षी कमी झाला. म्हणजे जवळपास एका विधानसभेमध्ये येणारे 5 ते 7 लाख लोक इथून स्वतःचं पोट भरण्यासाठी विस्थापित झाली. मला वाटतं हे पाटील कुटुंबाचं पाप आहे आणि ह्या पापाचा हिशोब इथली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. मध्यंतरी सुरेशदास बिराजदार असतील, इतर नावं असतील, त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मग अचानक महायुतीला अर्चना पाटलांना उमेदवारी का द्यावीशी वाटली असेल, असं काय वाटतं तुम्हाला? मला कुणाला का द्यावीशी वाटली म्हणण्यापेक्षा ह्यांना का घ्यावीशी वाटली हा प्रश्न आहे. सगळी सत्तेची सूत्रं आपल्याच ताब्यात असले पाहिजे. मला वाटतं ह्या जिल्ह्यात काय दुसरं कोण लायक नाही आहे का? सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढवायचा हे अधिकार नाही का? बघा, हे पटत असेल तर बघा, माझं काय म्हणणं नाही, पण सामान्य लोकांना मला हे तितकंसं आवडेल असं वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, संस्थापक अध्यक्ष आहेत, आज त्यांचा पक्षही त्या ठिकाणी नाही म्हणलं जातं आणि जे चिन्ह आहे तेही घड्याळ नाही म्हणलं जातं. मला वाटतंय हे चोरलेलं घड्याळ त्या ठिकाणी काही मंडळी परत घेऊन जनतेच्या समोर येत आहेत. मला खात्री आहे की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारी जनता, ज्यांनी भूकंपात अतिशय एक वेगळा ठसा आणि वेगळं काम त्यांच्या माध्यमातून केलं, त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो निश्चित ह्या चोरीचा हिशोब येणाऱ्या 7 तारखेला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि इथली जनता सामान्य लोकाला गृहीत धरून जे राजकारण केलं जातं किळसवानं, त्याचाही हिशोब करेल. पवारसाहेब येणार आहेत दौऱ्यासाठी आपल्या? निश्चित आता आम्ही आमच्या प्रचाराचं नियोजन करतो आहे. आमचा प्रयत्न आहे, कारण आता पूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुका आहेत, राज्यातही आहेत, पवारसाहेब देश पातळीवरचे नेते आहेत. निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहेत की इथं यावं आणि येतील साहेब नक्की. आपला नेमका प्रचाराचा एखादा महत्त्वाचा कोणता मुद्दा आपल्याला वाटतो? सगळ्यात महत्त्वाचं की मी खासदार म्हणून मागच्या 5 वर्षात जे सामान्य माणसासाठी काम केलं, भले माझ्या नावात खास आहे किंवा ते पद खासदार म्हणून आहे, पण मी नेहमी सामान्य माणसाचा एक आम
माणूस, एक आम लोकप्रतिनिधी त्याच्या कुठल्याही सुखदुःखाच्या काळात, त्याच्या कुठल्याही अडचणीच्या काळात अगदी हक्कानं त्यानं हाक मारावी आणि त्या हाकेला मी ओ द्यावं, ह्या पद्धतीनं अखंडपणे 5 वर्ष सामान्य माणसाच्या सेवेत 24 तास मी माझ्या आयुष्यातले घातलेत. काही लोकांसाठी कदाचित आमदार, खासदार ही पदं प्रतिष्ठेसाठी असतात. त्यांच्या कोट्यावधी रुपयाच्या संस्था असतात, ट्रस्ट असतात आणि केवळ एक प्रतिष्ठा म्हणून त्यांना ही पदं हवी असतात. माझं तसं नाही आहे. त्या 18 लाख 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून हे पद मी स्वीकारलेलं आहे. 5 वर्ष अखंड त्यांच्या माझ्या आयुष्यातला 24 तासातला प्रत्येक मिनिट त्या सामान्य माणसासाठी खर्ची घातला आहे. त्यांच्या संपर्कात राहिलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो आरोप त्या ठिकाणी माझ्यावर केला जातो की तुमच्या मतदारसंघातलं महत्त्वाचं काम सांगा, मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्ग 2014ला जाहीर झाल्याच्या नंतरसुद्धा 14 ते 19 मोदीजींचं सरकार असताना, त्यांना पाठिंबा दिलेला खासदार असतानासुद्धा 1 गुंठाही जमिनीचं अधिग्रहण झालं नव्हतं. 19 ते 24 मी खासदार झाल्याच्या नंतर ह्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या प्रोसेसला गती आली, त्याचं टेंडरही फ्लॅश झालं. मला वाटते हे काम करणं माझं कर्तव्य आहे. RDSS सारखी योजना, त्याच्यातनं 1303 कोटी 70 लाख रुपये इतके, ज्याच्यातनं ह्या जिल्ह्यामध्ये 40 नवीन सबस्टेशन, ॲडिशनल 38 पॉवर ट्रान्सफॉर्मर होणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्याचे वैयक्तिक DP 2250 होणार आहेत. जे 63चे ट्रान्सफॉर्मर आहेत 1550 ते 100चे होणार आहेत. म्हणजे विद्युत क्षेत्राला बळकटीकरण करायची ही योजना आहे. ह्याचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो. ह्या जिल्ह्याचा खासदार या नात्यानं मी हे काम त्या ठिकाणी यशस्वीपणे करू शकलो. पुढच्या 2 वर्षामध्ये ही कामं झाल्याच्या नंतर मला वाटतं कसल्याही प्रकारची अडचण ह्या भागातल्या शेतकऱ्याला लाईटच्या बाबतीत येणार नाही. आणि माझ्या शेतकऱ्यांना मारण्याचं धोरण जर केंद्र सरकार स्वीकारत असेल तर त्याला जाब विचारणारा, ना की त्या सरकारला भिणारा किंवा त्यांच्या यंत्रणेला घाबरणारा मी खासदार नव्हतो. ठामपणे शेतकऱ्याला मातीत घालायचा प्रकार कसा चालू आहे, सोयाबीनचा भाव कसा नियंत्रित केला जातो, 11,000चं सोयाबीन 4,000ला कसं आणलं जातं, कांद्यावर निर्यातबंदी आणून कांदा उखंड्यावर फेकून द्यायला कसा लावला जातो, ह्याच्या बाबतीत मी सातत्यानं शेतकऱ्याचा आवाज म्हणून त्या ठिकाणी लोकसभेत बोललेलो आहे. मराठा आरक्षण असेल, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देणं असेल, धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे सगळे माझ्या विभागातील लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मी त्या ठिकाणी सक्षमपणे लोकसभेत मांडलेले आहेत. EPS 95 सारखा प्रश्न आहे, तोही मी त्या ठिकाणी सक्षमपणे मांडलेला आहे. मला वाटते खासदार म्हणून जे जे काम करणं मला अपेक्षित आहे ते मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जो खासदार त्या एखाद्या शेतकऱ्याचा DP जळाल्याच्या नंतर जर त्याच्याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन, किंवा एखाद्या घरकुलाचा हप्ता नाही मिळाला तर त्याचा हप्ता त्याला मिळवून देऊन त्याचं घर पूर्ण होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असेल, तो खासदार त्या लोकांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणारे केंद्राचे आणि राज्याचे प्रकल्प राबवण्यात कधीही कमी पडणार नाही, हे मी विश्वासानं सांगतो. एक शेवटचा प्रश्न, 2019ला जे आपल्यासोबत होते आज ते विरोधात गेलेत, किंवा भाजप आणि शिवसेनेतले काही मित्र, आणि जे विरोधात होते राष्ट्रवादीचे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्यासोबत आलेले आहेत. काय सांगाल? गणित बदललंय? मी आपल्याला सांगतो की मी खासदार म्हणून काम करत असताना कधीही कुणालाही त्याचा पक्ष विचारला नाही. कुठल्याही माणसाला मला मतदान टाकलं आहे का विरोधकाला मतदान टाकलं आहे विचारलं नाही. त्याची जात विचारलं नाही, त्याचा धर्म विचारलं नाही. त्याचं जे काही काम पडेल ते त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जी शपथ मी लोकसभेत 19 तारखेला जूनच्या 2019ला घेतली होती, ती शपथ तंतोतंत पाळून सगळ्यांची कामं मी केलेली आहेत. त्यामुळं पक्षीय राजकारणाच्या दलदलीत मी निश्चितपणे अडकणार नाही. कदाचित भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा अनेक लोकांची कामं माझ्या माध्यमातून झालीत, राष्ट्रवादीच्या लोकांची झालीत, काँग्रेसच्या लोकांची झालीत, कारण मी त्याला कधी पक्ष विचारलंच नाही. जे काम त्यांनी मला सांगितलं ते मला जर करता येत असेल तर ते मी प्रामाणिकपणे पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे. मला वाटते लोकांच्या अखंड संपर्कात राहण्याचा परिणाम निश्चितपणे जनता येणाऱ्याला 7 तारखेला जे मतदान होणार आहे ते मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून निश्चितपणे करेल. आणि होणाऱ्या 4 तारखेच्या मतमोजणीमध्ये जरी संस्था नसतील, कारखानदार नसेल, संस्थानिक नसेल, पण एक सर्वसामान्य माणूस जनतेच्या सामान्य लोकांच्या संपर्काच्या जोरावर सुद्धा त्या ठिकाणी यशाचं शिखर सर करू शकतो, हे लोकसभेतल्या 4 तारखेच्या निकालावरून आपल्याला दिसून येईल. पक्षीय राजकारणाच्या दलदलीत अडकणार नसल्याचं खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आकाश नरोटे, दैनिक जनमत,
धाराशिव.